जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संगीत संयोजन सिटी प्राईड स्कूल मोशीचे कलाकार, संवादिनी अनिरुद्ध यादव आणि अपर्णा कुलकर्णी, तालवाद्य रोनक केंचन गौडर, निवेदन राष्ट्रीय कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी. गौरवगीत कोटि कोटि कंठों ने गाया माँ का गौरव गान है. गायन सिटी प्राईड स्कूल मोशीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. या मालिकेमधलं आजचं आपलं स्फूर्तिगीत आहे कोटि कोटि कंठों ने गाया माँ का गौरव गान है, एक रहे है एक रहेंगे भारत की संतान है. या गीताचे गीतकार मात्र अज्ञात आहेत. या गीतामध्ये आपल्यातल्या अद्वैताचं उत्तुंग आणि भव्य असं दर्शन गीतकार आपल्याला करून देतात. आपली भारत माता संपूर्ण जगाला हा अद्वैताचा पवित्र मंत्र नित्य देत आली आहे. केवळ माझंच लेकरू सुखात असावं, निरोगी असावं असं ती म्हणत नाही, तर सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात असं म्हणतीये. संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करणारी अशी आमची भारत माता, जिथं जगातल्या सर्व लोकांमध्ये दुजाभाव मानत नाही, तिथं आम्ही तिची लेकरं एकमेकात दुजाभाव कसा करू बरं? शक्यच नाही. अनादी काळापासून आम्ही एक आहोत आणि एकच राहू, कारण आम्ही या भारत मातेची लेकरं आहोत. आमच्याकडे अनेक पंथ आहेत, भाषा आहेत, कला आहेत, वेश आहेत, पण या सगळ्या विविधतेचा आम्ही उत्सव साजरा करतो. या सगळ्यांमध्ये आम्ही कधीच दुजाभाव करत नाही. किंबहुना असा दुजाभाव न करता त्याच्यामध्ये आम्ही समभाव ठेवतो. असं आहे की दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि समभाव असणं म्हणजे सुख असणं. आम्ही कोणत्याही प्रकारच्या विविधतेला अत्यंत आनंदानं स्वीकारत सर्वजण समान आहेत असं मानून सुखी राहतो. हेच तर आमच्या एकात्मतेचं म्हणजेच अद्वैताचं रहस्य आहे. अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे, माझ्यात आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही ही भावना. मला येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखाची मला कल्पना येते, म्हणजेच
एक प्रकारचं अद्वैत आहे. समर्थ रामदास स्वामी एका ओवीमध्ये फार मोठं तत्वज्ञान अगदी साध्या शब्दामध्ये सांगतात. आपणासी चिमोटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. म्हणजे आपल्याला चिमटा घेतल्यानंतर जर आपला जीव कासावीस होत असेल तर आपण दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याचाही जीव कासावीस नाही का होणार? मग याचा नेहमी विचार करून आपण दुसऱ्याला दुःख देणं, त्याचा अपमान करणं, त्याची गैरसोय करणं इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात. आम्ही भारतवासी नेहमीच या प्रकारचा विचार करतो आणि म्हणूनच आम्ही खऱ्या अर्थानं अद्वैत जगतो. पण आमच्यातली विविधता पाहून त्याच्यामध्ये भेद शोधणारे जे आमचे शत्रू आहेत ते मात्र मंदबुद्धीचेच मानायला हवेत ना. कारण आम्ही ते भेद कधीच मानले नाहीत आणि कधी मानणार सुद्धा नाही. म्हणून कवी या गीतामध्ये म्हणतात, एक रहे है एक रहेंगे, भारत की संतान है. आम्ही त्या नादान शत्रूला समजावू, आमचा झोपी गेलेला देशबांधव जागृत करू आणि आमच्यामध्ये भेद उत्पन्न करणाऱ्या त्या शत्रूचा हा अपवित्र संकल्प आम्ही मुळापासून उपटून टाकू. त्याची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं कवी ठामपणाने सांगतात. या देशावरती अनेक आक्रमणं झाली. त्यामुळं स्वाभाविकतः अनेक ठिकाणच्या संस्कृती इथं आल्या, अनेक वर्ष राहिल्या आणि मग त्याचा योग्य अयोग्य असा परिणाम आपल्या संस्कृतीवरही काही प्रमाणात का होईना झाला. त्यामुळं कुविचार, कुरीती यांचाही सुळसुळाट आपल्याकडे झालेला दिसतोय. उच्च नीचतेच्या एका भयंकर अशा रोगाची लागण आपल्या या भारतीय समाजाला यातून झालेली दिसतीये. तिनं आपल्या देशाला काही प्रमाणामध्ये दुर्बल केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, देर इज नथिंग ग्रेट और स्मॉल इन द आईज ऑफ गॉड. म्हणजे देवाच्या दृष्टीने कोणतीही व्यक्ती किंवा कर्म उच्च किंवा तुच्छ नाही. पण आपल्या दृष्टीने मात्र आपण हा उच्च नीचतेचा भाव अनेक व्यक्ती किंवा कर्मांच्या बाबतीमध्ये हट्टाने आपल्या मनामध्ये ठेवतो. अशा प्रकारचा कुविचार आपल्या देशाला अंतर्बाह्य अंधकाराने ग्रासून टाकत असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा हे उच्च नीचतेचे भेद आपण जाणून नीट समजून दूर केले तर आपोआपच तो अंधार संपून जाईल आणि अद्वैताचा निरंतर प्रकाश आपल्या जीवनाला सुखी बनवेल. आपण ते नक्कीच करू शकू, यात कोणतीही शंका नाही, असं कवीला मनापासून वाटतंय. आपल्याकडे घरामधल्या स्नानापेक्षा नदीवरचं स्नान श्रेष्ठ मानलं जातं आणि त्याहीपेक्षा 2 किंवा 3 नद्यांच्या संगमावरचं स्नान हे त्याहूनही अधिक श्रेष्ठ मानतात. मुळात नदी हीच अनेक पवित्र अपवित्र अशा प्रवाहांचं एकत्रित रूप असते. गटार असेल किंवा एखादा शुद्ध पाण्याचा प्रवाह असेल, असे अनेक प्रवाह एकत्र येतात आणि नदी तयार होते.
आपल्यातली सगळी घाण खाली बसेल आणि पुढं जाऊन आपल्यातलं पावित्र्य प्रकट होईल, या एका दृढ श्रद्धेने सर्व प्रवाह एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यांचा एक महान प्रवाह तयार होतो. त्यालाच आपण नदी म्हणतो. मग गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा इत्यादी अनेक नद्या ह्या आपल्या देशामध्ये अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या आहेत. अशा नद्यांचा संगम तो तर अतिशय त्याहूनही अधिक पवित्र मानला गेला. आणि मग अशा ठिकाणी स्नान करणं तर अतिशय भाग्याचं मानलं जातं. आता अनेक पवित्र आणि अपवित्र प्रवाहांना आपल्यात सामावून घेणारी नदी ही जशी श्रेष्ठ आहे, तशीच आपली संस्कृती सुद्धा अनेक विचारांना आपल्यात सामावून घेणारी आहे आणि म्हणून श्रेष्ठ आहे. आपल्याकडे असं म्हणतात, सागरे सर्व तीर्थानी. जगातल्या सर्वच प्रकारच्या प्रवाहांना जवळ करणारा असा तो सागर, हे तर सर्वात श्रेष्ठ असं तीर्थ आहे. त्याच्यातलं स्नान तर सर्वाधिक श्रेष्ठ. याच्यातून आपल्याला काय उमजतं बरं? याच्यातनं एक अर्थ जो उमजतो तो म्हणजे, जो सर्वांना जवळ घेईल त्याच्या जवळ सर्व तीर्थ असतात. समुद्र असा सर्वांना जवळ करतो म्हणून तो कधीही आटत नाही. तशी आपली संस्कृती सुद्धा सर्व प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेते म्हणून ती कधीही नष्ट होणार नाही. पण कधी कधी आपल्या या महान संस्कृतीचा विसर पडल्यामुळं आपण परदेशी आचार विचार, परदेशी वेश इत्यादी गोष्टींनी प्रभावित होत असतो आणि मग आपसुकच त्याचा अनुनयही करतो. आणि मग त्यामुळं सांस्कृतिक परवशता निर्माण होते. आता ही जर टाळायची असेल तर आपल्याला स्वाभिमान, स्वावलंबन अशा गुणांनी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. आपल्या या देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देऊन हा देश पुन्हा एकदा महान करण्यासाठी आपण सगळेजण सिद्ध होऊयात, अशी अपेक्षा या गीतामध्ये कवी व्यक्त करतात. आपल्या या श्रेष्ठ अशा प्राचीन संस्कृतीचं स्मरण करून या भारत मातेचं गौरवगान कोटी कोटी कंठातून व्हायला हवं. आणि आपण फार पूर्वीपासूनच एक होतो आणि यापुढे सुद्धा एकच राहू, याचाही पुनरुच्चार पुन्हा पुन्हा व्हायला हवा. म्हणजे मग हळूहळू आपल्यातली महानता प्रत्यक्ष अभिव्यक्त होईल असं कवीला वाटतं. आणि म्हणून यासाठीच कवी या आपल्या गीतामध्ये म्हणतायत, कोटि कोटि कंठों गाया माँ का गौरव गान है, एक रहे है एक रहेंगे भारत की संतान है. चला ऐकूया हे प्रेरणादायी गीत. कोटि कोटि कंठों ने गाया, कोटि कोटि कंठों ने गाया माँ का गौरव गान है. कोटि कोटि कंठों ने गाया माँ का गौरव गान है. एक रहे हैं एक रहेंगे
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा.